आपण बघा झी हेल्पलाईन सवाल हक्काचा हवामानावर आधारित फळबाग पीक विमा योजना फळबागधारक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची मानली जाते। मात्र पीक विमा योजनेचा हप्ता भरूनही जालना जिल्ह्यातील हजारो मोसंबी उत्पादक शेतकरी पीक विम्यापासून वंचित असल्याचं समोर आलंय। जालन्यामधल्या आलमगावचे हे मोसंबी उत्पादक शेतकरी सुभाष शेळके 2013 साली त्यांनी आपल्या एका हेक्टरवरच्या मोसंबी पिकाचा हवामानावर आधारित फळपीक विमा काढला। विमा काढायला महाराष्ट्र ग्रामीण बँकेत 1 हेक्टरचा हप्ताही भरला। दरम्यान याच वर्षी दुष्काळानं शेळकेंचा मोसंबी बाग पूर्णपणे करपून गेला। लगडलेली फळं गळून पडली। त्यामुळे त्यांना पीक विमा कंपन्यांना आपल्या मोसंबी पिकाचा पीक विमा काही मिळालाच नाही। सतत नापिके असल्यामुळं आमचे जे पैसे भरलेले मी जवळपास 5,560 रुपये दरवर्षी मोसंबीचा विमा हप्ता भरतो, पण अजूनपर्यंत पैसेच मिळाले नाही। मग जर सरकार जर सांगत असलं की बाबा या पीक विमा हवामान विषयक ह्या ज्या गोष्टी, पण शेतकऱ्याला काही फायदाच नाही। शरद शिंदे यांची ही तशीच अवस्था। शिंदेंनी आपल्या 1 हेक्टर मोसंबीचा 2014 साली विमा उतरवला। दुष्काळानं अर्धी मोसंबीची बाग जळून खाक झाली, पण पीक विमा कंपनीकडून अजूनही नुकसान भरपाई मिळाली नाही। त्यामुळे हे शेतकरी बँकेत चक्रा मारून हातपल झाले। ही व्यथा एकट्या शेळके आणि शिंदेंची नाहीये, तर परिसरातल्या 139 शेतकऱ्यांची हीच अवस्था होती। तर आम्ही गोरगरीब असल्यामुळे दिवाळी करायची का काय करत, त्याच्यामुळे आम्ही 1 हेक्टरची विमा भरलेला होता। तिथं भरल्याच्या नंतर त्याने आम्हाला पुरावा काही द्यायला नाही। आम्ही 2-3 वेळेस गेलो, ते म्हणे तुम्ही कंपनीला विचारा। मग आम्ही बरेचसे शेतकरी एक झालो, आंबोरला मोर्चा काढला होता, तर तरी त्यांनी काही नाकार दिला त्याला। विम्याचे पैसे आज न उद्या आपल्या खात्यावरती जमा होतील या आशेपायी गेल्या 2 वर्षांपासून या शेतकऱ्यांचे बँकेत हेलपाटे सुरू आहे, पण पैशाबाबत कुठलाही अधिकारी नीट उत्तर देत नाही। त्यामुळे हे पीडित शेतकरी बँक प्रशासनासमोर हतबल झाले। अखेर या शेतकऱ्यांनी झी हेल्पलाईनशी संपर्क साधला। नुसते उडीचे उत्तर देते। त्याच्यानंतर मी कलेक्टरकडे 2-3-4 निवेदन दिलेत, पण त्याचाही काही फायदा नाही झाला। शेतकऱ्यांची तक्रार येताच झी हेल्पलाईनची टीम महाराष्ट्र ग्रामीण बँकेत पोहोचली। तिथल्या शाखा अधिकाऱ्यांची भेट घेतली। ज्या शेतकऱ्यांना विमा योजनेचा फायदा मिळाला नाही त्या शेतकऱ्यांचे रिपोर्ट हेड ऑफिसला पाठवल्याचा दावा बँक शाखा प्रमुखांनी केलाय। 139 लोकांचं आपण खात्यावर 17,93,000 रुपये जमा केले आणि अजून 130 लोक आसपास मिळण्याचे बाकी आहे। केवळ कागदी घोडे नाचवण्याव्यतिरिक्त बँकेच्या अधिकाऱ्यांनी कोणतेही ठोस प्रयत्न केलेले नाहीत। मात्र झी हेल्पलाईन या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही। जोपर्यंत पीक विम्याचे पैसे त्यांना मिळणार नाहीत तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील, कारण सवाल शेतकऱ्याच्या हक्काचा आहे। नितेश महाजन, झी मीडिया, जालना। आपण बघा झी हेल्पलाईन सवाल हक्काचा। झी हेल्पलाईनच्या बातमीनंतर अखेर मुंबई महापालिका प्रशासनाला जाग आली असून मिठी नदीतील जलपर्णी काढण्यास सुरुवात झाली आहे। बीएमसी प्रशासन ही जलपर्णी काढत नसल्यामुळे मिठी नदीत मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती स्थानं बनली होती। मिठी नदीवरील ही दृश्य गेल्या महिन्यातली आहेत। मिठी नदीला जलपर्णीचा विळखा पडला होता। जलपर्णीमुळे मिठी नदीत घाण कचरा साठत होता। पाण्याचा प्रवाह देखील यामुळे थांबला होता। जलपर्णीमुळे डासांची उत्पत्ती होत होती आणि त्यामुळे नागरिकांचं आरोग्यही धोक्यात आलं होतं। याबाबत मुंबई पालिकेकडे नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या, मात्र कोणीही त्यांची दखल घेईना। अखेर नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली झी हेल्पलाईननं। या नागरिकांची व्यथा झी हेल्पलाईननं मांडली। त्यानंतर झोपलेल्या पालिका प्रशासनाला जाग आली। आता मिठी नदीतून जलपर्णी काढण्याचं काम पालिकेकडून सुरू करण्यात आलंय। त्यामुळे मिठी नदीचा कोंडलेला श्वास मोकळा होतोय। पोकलेन मशीनच्या सहाय्यानं मिठी नदीच्या सफाईचं काम हाती घेण्यात आलंय। इथल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मिटणार असल्यामुळे त्यांनी झी हेल्पलाईनचे आभार मानले। ही जी डासांची समस्या होती त्यात लक्ष घातलं आणि महापालिकेला दाखवून दिलं की कसं येथील जनतेला मिठी नदीमुळे त्रास होतोय, आणि झीने केलेल्या फॉलोअपमुळे आज महापालिकेने मिठी नदी स्वच्छ करण्याचं काम सुरू केलं आहे। सफाईचं काम सुरू झालं आहे। त्यांनी माहिती पडतं की जी 24/24 लाईननी जे त्यांचा अधिकाऱ्यांसमोर आमचा जे त्रास आहे ते मांडलं होतं, त्यांना लक्ष दिलं त्यावरती आणि काम सुरू झालं आहे। म्हणजे मिठी नदीच्या परिसरातच अनेक कॉर्पोरेट कार्यालयं आणि हॉटेल्स आहेत, त्यांनाही डासांचा त्रास होत होता। तसंच नदीच्या जवळच आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे। विशेष म्हणजे 26 जुलैच्या महाप्रलयानंतर मिठी नदीचं पात्र मोठं करण्यात आलं होतं।
मात्र हळूहळू ते पुन्हा आकसू लागलं होतं आणि महापालिकेचं या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत होतं. मात्र झी हेल्पलाईनच्या दणक्यामुळे पुन्हा महापालिकेला मिठी नदीची आठवण झालीय. झी 24 तासच्या बातमीनंतर मुंबई महापालिका प्रशासनानं अखेर मिठी नदीतील जलपर्णी काढण्यास सुरुवात केली आहे. परंतु हेच काम जर स्थानिकांच्या तक्रारीनंतर लगेच हाती घेतलं असतं तर इतका काळ जनतेला त्रास सहन करावा लागला नसता. व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाचं तुषार पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.